नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा कोणत्या चुका आपण अवॉइड केल्या पाहिजेत ज्या केल्यामुळे आपण आपल्या ॲक्च्युअल एजपेक्षा जास्त दिसू। किंवा या चुका जर तुम्ही अवॉइड केल्या तर मेकअप न करता सुद्धा तुमचा लुक हा युथफुल दिसण्यासाठी, सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या चुका कोणत्या आहेत हे बघूया। नंबर 1, त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉश न निवडणं। आता बऱ्याच वेळा काय होतं, आपण छान असा फेसवॉश करत असतो, छान असं स्किन केअर रूटीन फॉलो करत असतो, पण काय होतं, पाहिजे असा ग्लो आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसत नाही। आपल्याला वाटतं आपण छान अशी स्किनची काळजी घेतोय, पण तरीसुद्धा आपल्या स्किनवरती ग्लो कसा येत नाही। हे असं का होतं, तर त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपण आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉशचा यूज करत नाही किंवा क्लिन्झरचा यूज करत नाही। आता ही चूक मी सुद्धा केलेली आहे। जर तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉश नाही निवडले, तर जर तुम्ही कितीही महागातले फेसवॉश तुमच्या स्किनसाठी यूज केले तरी सुद्धा तुमच्या स्किनवरती तेवढा ग्लो येणार नाही। त्यामुळे तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉश निवडणं खूप जास्त गरजेचं आहे। आता त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉश निवडणं म्हणजे काय, जर फेसवॉश निवडणं म्हणजे काय, जर तुमची स्किन ड्राय असेल तर ड्राय स्किनसाठी क्रीम बेसमध्ये फेसवॉशेस येतात किंवा क्रीम बेसमध्ये क्लिन्झर्स येतात। जर तुमची स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी जेल बेसमध्ये फेसवॉशेस येतात। असे फेसवॉशेस की जे अप्लाय केल्यानंतर फेसवॉश करताना छान असा फोम होतो। अशा प्रकारचे जे फेसवॉशेस असतात ते ऑइली स्किनसाठी बनवलेले असतात। त्यामुळे तुमच्या स्किनचा प्रकार कोणता आहे त्यानुसारच तुम्ही फेसवॉश निवडायचा आहे। आता ड्राय स्किनसाठी म्हणाल तर ड्राय स्किनसाठी सिटाफिलचा फेसवॉश खूप सुंदर आहे, निव्हियाचा फेसवॉश सुंदर आहे, हिमालयाचा विटॅमिन ई वाला फेसवॉश ड्राय स्किनसाठी अतिशय सुंदर आहे। जर ऑइली स्किनसाठी म्हणाल तर ऑइली स्किनसाठी भरपूर फेसवॉशचे ऑप्शन्स आहेत, जसं वावचा फेसवॉश असेल, मम्माअर्थचा उपटनवाला फेसवॉश असेल, अशा प्रकारचे बरेच फेसवॉशेस ऑइली स्किनसाठी बनवलेले असतात। अशा प्रकारे तुमच्या स्किनचा टाईप कोणता आहे त्यानुसार तुम्ही फेसवॉश निवडायचा आहे। नंबर 2, भरपूर पाणी प्या। आता तुम्ही कितीही चांगलं स्किन केअर रूटीन फॉलो करा, कितीही छान फेसवॉश वापरा, कितीही चांगल्या महागातल्या क्रीम तुमच्या स्किनवरती अप्लाय करा, पण जर तुम्ही भरपूर पाणी पित नसाल तर त्याचा तुमच्या चेहऱ्यावरती चांगला परिणाम अजिबात दिसून येणार नाही। काय होतं, जेव्हा आपण भरपूर पाणी पितो तेव्हा आपलं पोटसुद्धा साफ राहतं, आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगल्या प्रकारे काम करते आणि शिवाय आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे होतं। त्यामुळे आपली स्किनसुद्धा छान ग्लोईंग दिसायला लागते। ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे आपले केससुद्धा चांगले दिसायला लागतात। अशा प्रकारे फक्त पाणी पिल्यामुळे आपल्या स्किनला इंटरनली आणि एक्सटर्नली खूप सारे फायदे मिळतात। त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला जर चांगली स्किन हवी असेल, ग्लोईंग स्किन हवी असेल तर भरपूर पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे। दिवसातून 2 लिटर तरी पाणी तुम्ही पिलंच पाहिजे, तरच तुमचा चेहरा छान ग्लोईंग दिसण्यासाठी, तुमची स्किन चांगली दिसण्यासाठी खूप उपयोग होणार आहे। पाणी पिल्यामुळे मला स्वतःला सुद्धा खूप जास्त इफेक्ट झालेला आहे। माझी स्किन सुरुवातीला अशी होती, पण जेव्हापासून मी भरपूर पाणी पिते तेव्हापासून माझी स्किन सुद्धा छान हायड्रेटेड दिसायला लागलेली आहे, इव्हन टोन दिसायला लागलेली आहे। माझ्या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगते की भरपूर पाणी पिणं खूप जास्त आपल्या चांगल्या स्किनसाठी गरजेचं आहे। नंबर 3, पोषक तत्वाची कमतरता। आता तुम्ही किती खाताय यापेक्षा तुम्ही काय खाताय हे खूप जास्त मॅटर करतं। आता जर तुम्हाला तुमच्या अन्नातून तुमच्या शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळत असतील तर तुमच्या शरीराबरोबरच तुमची स्किन सुद्धा चांगली राहते आणि चांगली दिसायला लागते। तर तुमचा डाएट प्रॉपर नसेल, म्हणजे जर तुम्ही तेलकट, खूप तिखट खात असाल, जंक फूड खात असाल किंवा पॅकेट फूड खात असाल तर त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येतो। तुमची स्किन सुद्धा तशाच प्रकारे निस्ते दिसायला लागते। त्यामुळे तुमचा डाएट सुद्धा प्रॉपर असणं आणि हेल्दी असणं तितकंच गरजेचं आहे। नंबर 4, फेस क्लीनअप करणं। आता आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन जमा होत असते आणि ही डेड स्किन वेळच्या वेळी निघून पण जात असते, पण काही वेळा आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन ही निघून न जाता तशीच आपल्या चेहऱ्यावरती राहते। आणि जेव्हा डेड स्किन आपल्या चेहऱ्यावरती राहते तेव्हा आपली स्किन ही डल दिसायला लागते, एकदम निस्तेज दिसायला लागते। शिवाय आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात त्यामध्ये घाण अडकून राहत असते, प्रदूषण असेल, वातावरणातील डर्ट असेल, ही आपल्या चेहऱ्यावरती बसत असते आणि आपल्या चेहऱ्यावरचे पोअर्स हे क्लॉग होत असतात। आणि जेव्हा चेहऱ्यावरचे पोअर्स हे क्लॉग होतात तेव्हा आपल्याला पिंपल्सचा त्रास व्हायला लागतो, त्वचा निस्तेज दिसायला लागते, डल दिसायला लागते आणि अजिबात तेज आपल्या चेहऱ्यावरती राहत नाही। त्यामुळे आपला चेहरा क्लीन करणं, स्वच्छ करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे 15 दिवसातून एकदा तरी चेहऱ्याला क्लीनअप करणं खूप गरजेचं आहे। आता क्लीनअप करणं म्हणजे काय, तर 15 दिवसातून एकदा तरी चेहरा छान स्क्रब करायचा आहे। यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स निघून जाण्यासाठी मदत होईल। आता चेहऱ्याला स्क्रब केल्यानंतर छान चेहऱ्याला स्टीम घ्यायची आहे। यामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात ते ओपन होण्यासाठी मदत होते आणि आपल्या पोअर्समध्ये जी घाण अडकून राहिलेली आहे ती इझिली रिमूव्ह करण्यासाठी मदत होते। आता स्टीम घेतल्यानंतर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्हिंग टूलने छान चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह करायचे आहेत। अशा प्रकारे 15 दिवसातून जर तुम्ही घरच्या घरी क्लीनअप केलं तर तुमचा चेहरा हा सुंदर दिसण्यासाठी, तुकतुकीत दिसण्यासाठी आणि फ्रेश दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। आणि मेकअप न करता सुद्धा तुमचा चेहरा सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे। नंबर 5,
केसांची काळजी घेणं. स्किन कितीही चांगली असू द्या, आपला चेहरा कितीही ग्लो करत असू द्या, पण जर आपले केस निस्तेज असतील, डल असतील, एकदम फ्रीजी झालेले असतील तर आपला ओव्हरऑल लुक, आपली ओव्हरऑल पर्सनॅलिटी अजिबात चांगली नाही दिसत. त्यामुळे आपल्या स्किन बरोबर आपल्या केसांची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. काळजी कशी घ्यायची तर आठवड्यातून 2 वेळा तरी केसांना हेअर ऑइलिंग हे केलंच पाहिजे. आठवड्यातून एकदा तरी छान असा घरगुती हेअर मास्क केसांवरती अप्लाय केलाच पाहिजे. आता घरगुती हेअर मास्कमध्ये तुम्ही दही केसांवरती लावू शकता, ॲलोवेरा केसांवरती अप्लाय करू शकता, तांदळाच्या पाण्याचा स्प्रे करून तुम्ही केसांवरती लावू शकता. अशा प्रकारे खूप साऱ्या होम रेमेडीज आहेत, त्या तुम्ही तुमच्या केसांसाठी यूज करू शकता. शिवाय आपल्या चॅनलवरती केसांसाठी कुठले होम रेमेडीज आपण केल्या पाहिजेत याचा डिटेल व्हिडिओ आहे, ते सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. अशा प्रकारे केसांची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे केस हे मॅनेजेबल दिसण्यासाठी, सिल्की स्मूथ आणि शायनी दिसण्यासाठी मदत होईल आणि यामुळे तुमचा ओव्हरऑल लुक, तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी सुद्धा सुंदर दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. नंबर 6, मेकअप रिमूव्ह न करणं. आता तुम्ही म्हणाल आम्ही चेहऱ्यावरती मेकअप अजिबात करत नाही, मग मेकअप कशासाठी रिमूव्ह करायचा? तर तुम्ही चेहऱ्यावरती बीबी क्रीम लावू द्या, सीसी क्रीम लावू द्या, सिंपल तुम्ही पावडर जरी चेहऱ्यावरती लावली तरी सुद्धा रात्री झोपताना मेकअप रिमूव्हरने छान चेहरा क्लीन करणं तितकंच गरजेचं आहे. जर मेकअप रिमूव्हर नसेल तर तुम्ही साध्या अशा रॉ मिल्कने म्हणजे कच्च्या दुधाने तुमचा चेहरा छान क्लीन करू शकता. चेहरा क्लीन झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही फेस वॉश करायचा आहे, जेणेकरून चेहऱ्यावरची उरली सुरली जी घाण असेल, डर्ट असेल ती निघून जाण्यासाठी मदत होईल आणि तुमचा चेहरा प्रॉपर क्लीन होईल. झोपताना तुम्ही डबल क्लिन्झिंग मेथडने तुमचा चेहरा छान स्वच्छ करायचा आहे. त्यानंतर छानसं मॉइश्चरायझर छान तुमच्या चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत लावायचा आहे आणि मगच झोपायचं आहे. याने काय होईल, तुमचा चेहरा छान तुकतुकीत दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी, हायड्रेटेड दिसण्यासाठी मदत होणार आहे. शिवाय तुमच्या चेहऱ्यावरती ब्लेमिशेस असेल, डार्क स्पॉट असेल, पिगमेंटेशन असेल, पिंपल्स असेल, अशा प्रकारचा कुठलाच प्रॉब्लेम तुमच्या स्किनला होणार नाही. जर तुम्ही रोज रात्री झोपताना अशा प्रकारे स्किनची जर काळजी घेतली तर तुमच्या स्किनवरती स्किनचा कुठलाच प्रॉब्लेम होणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आजपुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.